नमस्कार, मी प्रशांत कदम. जंतर मंतर हा शब्द आपल्याकडं जादूसाठी वापरला जातो, पण काल देशाच्या राजधानीमध्ये जंतर मंतरवरती जे दिसलं ते एक प्रकारे अ, या तरुणाईच्या मनामध्ये कुठेतरी विरोधाची धग कायम आहे आणि तरुणाईच्या ताकदीची जादू काय असते हे काल अचानकपणे सगळ्या देशानं पाहिलं. अ, संपूर्ण दिवसभर पोलिसांचा अतिशय क्रूरपणे अत्याचार जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये सुरू होता आणि गेल्या 12-13 वर्षातलं एक अतिशय अभूतपूर्व अशा पद्धतीचं आंदोलन काल दिल्लीमध्ये होतं ते. अ, या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान दिवसभरामध्ये जे काही घडलेलं आहे, ते प्रत्यक्ष तिथं ज्यांनी पाहिलेलं आहे, ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर आत्ता माझ्यासोबत आहेत. आज थोडीशी जरा आमची म्हणजे भूमिकांची अदलाबदल झाली आहे. ते दिल्लीत आहेत, मी मुंबईमध्ये आहे. पण या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान गेल्या 3-4 दिवसांपासून सगळ्या घटना ते स्वतः तिथं जवळून पाहतायत. काय त्यांनी नेमकं पाहिलं, काय त्यांना दिसलं आणि पुढे आंदोलनाचं भवितव्य त्यांना काय दिसतं, या सगळ्याबद्दलची चर्चा करणार आहोत. निखिल सर, एकतर काल दिवसभर तुमचा फोन बराच वेळ नमस्कार. लागत नव्हता, कारण जंतर मंतरवरती तिथं जामर लावण्यात आलेले होते आणि आत्ता मी हिंदूची बातमी बघतोय, की सुरुवातीला पोलिसांना असं वाटलं होतं, की कदाचित 12 वाजेपर्यंत सगळा खेळ संपेल म्हणून 12 वाजेपर्यंतचे आदेश होते, पण नंतर ते 6 वाजेपर्यंत करण्यात आले. म्हणजे कुठेतरी ज्या पद्धतीचं आंदोलन अपेक्षित होतं, त्याच्यापेक्षा खूप मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला का? काल तुम्ही ग्राउंडवरनं प्रत्यक्ष काय पाहिलं सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत? प्रशांत, तुला सांगतो, माझ्या आयुष्यातला म्हणजे माझ्या पत्रकारितेच्या 45 वर्षाच्या आयुष्यातला हा अत्यंत अविस्मरणीय अनुभव आहे. अभूतपूर्व आणि हं, धगधगती तरुणाई मी काल हं, पाहिली, जी पोलिसांच्या लाठ्या, गोळ्या, अश्रुधूर यांना घाबरत नव्हती आणि जिला हं, संसदेवर चढाई करायची होती. हं, हे मलाही अपेक्षित नव्हतं. हे पोलिसांना काय, कुणालाही अपेक्षित हं, नव्हतं. हं, या कॉकरोच जनता पार्टीच्या जे ऑर्गनायझर्स आहेत, त्यांनाही अपेक्षित नव्हतं. आम्हाला असं वाटलं होतं की 15-20 हजार लोक येतील. पण काल हो, इथे माझ्या अंदाजाने 70-80 ते 1 लाख, काही लोकांच्या अगदी. म्हणणे 1 लाखाहून अधिक लोक तिकडे होते. तर हं, एवढे सगळे लोक जमले आणि चारही हं, बाजूनी जंतर मंतरच्या येणारे सगळे रस्ते ब्लॉक झाले. खचाखच. मला तर सकाळी ही भीती वाटली. मी जरा 8 वाजता हां, तिकडे पोहोचलो तेव्हा, हं, की इथे चेंगराचेंगरी होते की काय? मी हां, अभिजितला म्हटलं, "अरे, तुम्ही काय ते लवकर निर्णय घ्या." कारण जवळ-जवळ 2-3 तास नंतर म्हणजे 11 वाजेपर्यंत मार्च निघाला नव्हता. म्हटलं, "आता मार्च हं, जर निघाला नाही, तर हं, गडबड होणार." आणि मार्च हं, निघू नये अशी पोलिसांची इच्छा होती. पोलीस सगळं हं, रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस, दिल्ली पोलीस खूप बाहेर जमलेले होते. मुलांना हं. घाबरवत होते. मेट्रो बंद केली. जनपथ जिथून आम्ही आलो, हो, मेट्रो बंद हो. करून टाकली. दिल्लीची महत्त्वाची स्टेशन्स बंद केली. हं, तू म्हणालास तसं जॅमर लावले. माझा एकही व्हिडिओ काल दिवसभरात गेला नाही. मग मी हं, रात्री इथे महाराष्ट्र सदनात आल्यावर व्हिडिओ हं, टाकला. हं, मुद्दा असा आहे, जे काय आम्ही पाहिलं ना, मी तुला सांगतो प्रशांत, हं, तरुणाईच्या मनातला रोष, हं, असंतोष जो हं, आपल्याला गेल्या 12 वर्षात दिसला नव्हता, तो काल हं, सगळा दिसला असं मला वाटतं. आणि हं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हं. 50% मुली होत्या रे. एवढ्या मुली हो, मी रस्त्यावर आजवर आंदोलनांमध्ये कधीही बघितल्या नव्हत्या. छोट्या-छोट्या खरंय. मुली होत्या, म्हणजे 12वीतल्या असतील, कॉलेजमधल्या असतील. काही मुली हं, म्हणजे डबा जेवणाचा वगैरे घेऊन आल्या होत्या किंवा मला एका मुलींनी सलाईन वॉटर दिलं. मला म्हणाली, "अंकल, जर अश्रुधुराचा मारा झाला, तर आपल्या डोळ्यामध्ये हे पाणी पुश करा." अर्थात मी काय हं, अश्रुधुरात सापडलो नाही, पण लाठीमार आणि हे प्रत्यक्ष बघितले. 2-2, 4-4 ठिकाणी लाठीमार झाले. पोलीस आणि हं, विद्यार्थी यांचा संघर्ष अगदी सातत्याने चालला होता. माझ्याबरोबर हं, गौरव सर्जेराव आहे, जो महाराष्ट्राचा हं. व्यंगचित्रकार आहे. मार्मिकची हो, व्यंगचित्र करतो. तो हो. संसदेपर्यंत त्या जो 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 गट तिथे संसदेपर्यंत गेला, 1000-2000 बरं. पोरं संसदेपर्यंत हो, गेली. जर हो, तिथे सिक्युरिटी नसती, तर ही घुसलीच असती. मी तुला सांगतो, इतका संताप होता. हो, याचं कारण हो. पोलिसांनी इतक्या बॅरिकेड्स लावल्या होत्या, पण पोरं बॅरिकेड्सवर चढली, बॅरिकेड्स हं, पाडल्या. पोलिसांनी, हं, मी तुला सांगतो का, मी जर नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या जागी असतो, तर हां, मी या मार्चला, या मोर्चाला, धडक मोर्चाला परवानगी दिली असती. काल ही परवानगी हं. नाकारल्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले. पोलीस बरोबर. अक्षरशः जंगली जनावरासारखे वागत होते. मुली बघत हं, नव्हते, बायका बघत नव्हते.
आणि कुठेही म्हणजे काठ्या सारवतोय डोक्यावर किती लोकांची डोकी फुटली मी तुला सांगतो. मी बघतोय समोर हो, दणादण हो. दणादण लोक स्ट्रेचरवरून जात आहेत आणि हं. काही मुली तर इतक्या घाबरल्या, पोलिसांना विनंती करायला लागल्या, त्यांनाही चोपून काढलं. अश्रुधुराची अगदी. नळकांडी सोडली. आता गौरव त्याच्यामध्ये सापडला. त्याचे डोळे हं, काल रात्री उशिरापर्यंत चुरचुरत होते. हं. तर भयंकर जे काय दिसलं ना, म्हणजे दमनशाही सरकार कसं असतं हे काल मला पुन्हा एकदा दिसलं. एवढी हं, आंदोलनं मी पाहिली 74 हं. सालपासून. पण हे हो. असं तरुणाईचा काय म्हणतात त्याला धगधगता आविष्कार मी आजपर्यंत हं. पाहिला नव्हता. प्रशांत, मला वाटतं हे सगळे तरुण पाहून मी काल हां. पुन्हा एकदा तरुण झालो असं मला वाटतंय. लढण्याची खरं आहे. ताकद वाढलेली आहे. हो. सगळ्या भोवती इन्किलाब जिंदाबाद, जय भीम. जय भीमची घोषणा काल सार्वत्रिक झाली. आता ही हं. दलितांची घोषणा राहिलेली नाही. ही आता बरोबर. सगळ्या भारताची घोषणा झालेली आहे. इतक्या हं, प्रेमाने माणसं घोषणा देत होती, जय भीम वगैरे. हं. फारच म्हणजे बरोबर. हा अनुभव अविस्मरणीय मी तुला सांगतो. आणि या हं. सरकारला, या दमनकारी सरकारला, तरुणांवर, तरुणींवर लाथ्या चालवणाऱ्या सरकारला आता अ, राहण्याचा हक्क नाही सरकारमध्ये. हं, मोदींनी हं. चालतं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी काहीच ओके. नाही. एक भारतीय नागरिक आहे, पत्रकार म्हणून माझी इच्छा आहे, की मोदींनी बरं. चालतंच व्हायला पाहिजे. हं. सर, काल सकाळपर्यंत असं वाटत होतं, की कदाचित हे आंदोलन जे आहे ते एका दिवसापुरतं असेल. अ, आंदोलन होईल आणि मग त्याच्यानंतर उपोषण मागे घेतील सोनम वांगचुक आणि मग सरकारवरती वेगळ्या मार्गाने दबाव टाकला जाईल. पण काल अभूतपूर्व अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. ते स्टेज जे पोलिसांनी रिकामं केलं होतं, तिथली सगळी नासधूस केलेली होती. त्या स्टेजवरती आता विद्यार्थी पुन्हा बसलेले आहेत. सीजेपीचे सगळे कार्यकर्ते तिथं आहेत आणि सोनम वांगचुक यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की मी उपोषण अजूनही चालू ठेवतोय. तर तुम्हाला याचा आता परिणाम काय दिसतोय? मोदी सरकारला या आंदोलनापुढे झुकावं लागेल का? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय गत्यंतर नाही का? मोदी सरकार झुकलंच आहे काल. इतके हं, दिवस संवाद न करणारं, बोलणी न करणारं सरकार काल झुकलं. त्यांनी हं, सीजेपीच्या लोकांना, मला वाटतं सौरव दास, आशुतोष रांका हे माझ्या हं. डोळ्यासमोर गेले आणि हो. पोलिसांच्या जीपमधून आले 4 तासांनी. हेही मी हं, पाहिलं. काल हं, चर्चा सुरू झाली. जे-पी नड्डाशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता पुढे काय होतंय मला माहित नाही. पण काल जवळ-जवळ 4 तास चर्चा झाली. यांनी आपल्या हं, मागण्या ठेवल्या. काल लोकं म्हणत होते हं, यांनी मागण्या वगैरे काही मागे घेतल्या नाहीत. एक तर हं. सोनम वांगचुक 24व्या दिवशी, आज 25वा दिवस उपोषण कायम करतायत. काल हो. पुन्हा एकदा उद्ध्वस्त केलं होतं सगळं व्यासपीठ. तिथे जाऊन हं, मुलं बसली पुन्हा उपोषणाला. हं. रात्रभर तिथे व्हिजिल होतं. रात्री 2:30 हं. वाजता ते राष्ट्रगीत गायलं गेलं. हो. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हं, हं, आता संसदेतल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ धरणं धरून बसलेले आहेत. म्हणजे हं, तुला सांगतो आता या सगळ्या आंदोलनापुढे लोटांगण घातल्याशिवाय, झुकणं नाही, लोटांगण घातल्याशिवाय मोदी सरकारला पर्याय नाही. हं, यांचा राजीनामा तर घ्यावाच लागेल, शिक्षण मंत्र्यांचा, धर्मेंद्र प्रधानचा. पण हं, या सगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये मूलभूत सुधारणा केल्याशिवाय मोदी सरकार पुढे इलाज नाही. आता हं. विरोधी पक्ष काय करतात हेही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण हा जो बरं. असंतोष आहे तो हं, निवडणुकांच्या दृष्टीने चॅनलाइज त्यांना करायचा असेल तर हं, विरोधी पक्षाचे नेते इथे आले. मग हं, डाव्या पक्षांचे सर्व नेते होते, कार्यकर्ते होते. डाव्या पक्षांनी हं, अभूतपूर्व अशी राजकीय प्रगल्भता दाखवली. तृणमूल हं, काँग्रेसच्या महुआ मोइत्रा होत्या, योगेंद्र यादव होते. हं, आपचे नेते काल आले. आतिशी काल होत्या, माजी मुख्यमंत्री. अ, हं, सगळे संजय सिंग होते. पण मला असं वाटतं काल राहुल गांधींनी व्हिडिओ केला. म्हणजे माझं जे हं. म्हणणं होतं राहुल गांधींनी याला प्रतिसाद दिला पाहिजे यासाठी होतं, की ही तरुणाई राजकीय पक्षाच्या पलीकडची होती. काल कोणीही बरोबर. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तिथे नव्हते. मी बघितलं जम्मू पासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या हं, देशातले तरुणी तिथे आलेले होते. आणि हं. मला हे महत्वाचं वाटतं, की यांच्याशी जोडून घ्यायचं असेल ना, हे एकेकाळी मोदींना मत दिसत हो. असतील. कोणी 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 18 वर्षाचा. 14ला 19ला मोदींना यांनी मतं दिली असतील कदाचित. पण बरोबर. आता हे इतके भडकलेले आहेत, की हं. काल मी एक अनुभव सांगतो. हां. एका पोलीस अधिकाऱ्याने मारहाण सुरू केली. उगाचच काही बरं. कारण नसताना. डीसीपी हां, होता तो हां, सचिन शर्मा नावाचा. तर मी त्याला म्हटलं, "तू का मारतोयस?" मी मध्ये पडलो. कारण एका पोराला हां. तो अनावश्यक मारत होता, लाठीने चोपत होता. तर हं. त्यांनी मलाच धरलं आणि बरं. मला म्हणाला, "आप कौन है?" मी म्हटलं, हां, "कौन है का क्या मतलब है? मैं इस देश का नागरिक हूँ, मैं पत्रकार हां, हूँ. आप मुझे इस हां. तरह से पकड़ नहीं सकते."
मग त्याच्या लक्षात आलं, लोक जमा व्हायला लागले आजूबाजूला. एक 10-15 युट्यूबर्स आले शूट करायला. बर. मग तो नरमला. मला म्हणाला, हम्म. नाही नाही आप पत्रकार हो तो मैं आपको नहीं मारूंगा. हम्म. मी त्याला म्हटलं, आप क्या मारोगे, मैं तो जाऊंगा कोर्ट में जाऊंगा आपके खिलाफ. हम्म. इस तरह से हम्म. आप देखो. मी त्याला म्हटलं की तुला अनाउन्समेंट करावी लागेल लाठीचार्जच्या आधी, ते आवश्यक हो. आहे नियमानुसार. ते तू केलेलं नाहीस हम्म. आणि तू लोकांना मारतोय. दिस इज नॉट डन. हम्म. मग सगळे हम्म. युट्यूबर्स आले, त्यांनी शूट करायला सुरुवात केल्यावर हा मागे हटला संजय शर्मा. त्यांनी लाठीचार्ज बर. बंद केला. आणि ओके. माझा जो कॅमेरामन आहे इकडचा ऋषिकेश मोरे, त्याला हा. इतकं मारलं, मी तुला सांगतो, दोनदा मारलं त्याला. त्याच्या पोटात लागलं, पाठीत लागलं, त्याच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे, हात आता बँडेज मध्ये गेलेला आहे. हा हम्म. तरुण मुलगा 23 वर्षाचा हम्म. अतिशय अप्रतिम फोटो काढतो आणि कुठे घुसतो. हम्म. मीच घाबरायचो. हम्म. मी ऋषीला म्हणायचो, तू नको जाऊ. हो. आपला बाकीचे लोक त्याला सांगायचे की तू हा. फार घुसू नको, पण हा घुसायचा आणि फोटो काढायचा. काल मी हम्म. बघितलं अनुजा जी आहे मुलगी दाखरस, हो. अनुजा हो. दाखरस, मुंबई तकची अँकर, आतापर्यंत स्टुडिओत आपण तिला पाहत होतो. हो. काल ती घुसली मॉब मध्ये. आणि जेव्हा बरोबर. त्या ट्रकवर अभिजित आणि सगळे लोक होते, अभिजित, हम्म. शबाना आझमी, प्रकाश राज, त्यांनाही मारलं. त्या ट्रकचे हम्म. 4ही टायर पंक्चर केले. त्या हम्म. मुलींनी घुसून पोलिसांशी संघर्ष करून सगळी छायाचित्र मिळवली. प्रशांत, तुला सांगतो, हम्म. मला या तरुण पिढीचा इतका अभिमान वाटतो. आजपर्यंत जे रडत हम्म. होते की तरुण पिढीमध्ये हो. काय दम नाही, अरे दम तो उन्होंने दिखाया. काय दम हम्म. आहे त्यांनी दाखवून दिलं काल. म्हणजे खरंय, खरंय. ही तरुण पिढी, जर आता मोदींनी नीट प्रतिसाद दिला नाही तर मी तुला सांगतो, काल 1000 तरुण संसदेवर चाल करून गेले, त्यांना बाहेर रोखलं. पण हे जर असंच चाललं तर उद्या हम्म. लाखो लोकांचा हा मॉब हम्म. पोलिसांचा प्रतिकार करून नेपाळ सारखा घुसेल, याविषयी माझ्या मनात काही शंका राहिलेली नाही. बरोबर. पण म्हणजे गेल्या 3-4 दिवसांपासून तुम्ही दिल्लीमध्ये आहात. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी अशी कुठली गोष्ट आहे की जी अ, माध्यमांमध्ये दिसत नाहीये, पण ती या आंदोलनाचं वेगळेपण आहे आणि तुम्हाला जास्त अस्वस्थ करून गेली? या आंदोलनामधली सगळ्यात प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट कुठली? हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतो. इथे मी मगाशी म्हटलं की जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत प्रतिसाद होता. हम्म. पण मला महाराष्ट्रातले इतके तरुण भेटले, मराठवाड्यातले, विदर्भातले, हो. मुंबईतले, पुण्यातले. हो. महाराष्ट्राचा मोठा याच्यामध्ये सहभाग होता. कारण असं असावं की अभिजित सुद्धा महाराष्ट्रातला आहे, तो संभाजीनगरचा आहे, महाराष्ट्राचा. हेही एक कारण हो. असावं. आणि महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या नेहमीच जागरूक राहिलेला आहे, हेही कारण खरंय. असावं. तर हे एक वैशिष्ट्य की महाराष्ट्राचा मोठा सहभाग अगदी. होता. शिवाजी महाराज की जयच्या घोषणा होत्या. लक्षात घे, वा. जय भीम वा. बरोबर शिवाजी महाराज की जयच्या पण घोषणा होत होत्या आणि उत्तर भारतीय याला प्रतिसादही देत होते. दुसरं हा. वैशिष्ट्य म्हणजे मुलींचा सहभाग. मी पुन्हा पुन्हा हो. सांगतोय, मुलींचा खरंय. जो सहभाग होता तो अनप्रेसिडेंटेड होता. आणि त्या मुलींना कसलीही भीती वाटत नव्हती. म्हणजे पुरुषांच्या बरोबर एवढ्या जमावामध्ये एरवी या मुली आल्या नसत्या, घाबरल्या हो. असत्या. पण खरंय. एकाही मुलीची कसलीही पुरुष वाईट वागला या जमावातला किंवा तरुण वाईट वागले अशी तक्रार आली नाही. बरोबर. माझ्या दृष्टीने हे हम्म. फार मोठं या आंदोलनाचं यश आहे. आणि तिसरं यश तुला सांगतो, कोणत्याही क्षणी जमाव व्हायलंट होऊ शकत होता, तो हिंसेकडे बरोबर. वळू शकत होता. पण अभिजितने ज्या पद्धतीने जमाव हाताळला, त्या ट्रकवरून हम्म. लाठीमार हम्म. झाल्यावरही तो हम्म. सगळ्या मुलांना आपण शांततामय पद्धतीने करणार आहोत. सोनम वांगचुक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, हिंसा होता कामा नये. म्हणजे या जर जमावाला कंट्रोल केला नसताना काल दिल्लीत काही होऊ शकलं असतं. काही होऊ शकलं पोलिसांनी तर असतं. खरंय. इतका हलकटपणा केला की हम्म. पोलिसांनी दगडांचा ट्रक आणून ठेवला. आता हो. दगडांचा हो. ट्रक कशासाठी आणून ठेवला पोलिसांनी, हे मला अजूनही खरंय. कळत नाही. काय चाललंय काय, म्हणजे नाही, कशा हा तर पद्धतीने मुद्दा फारच पोलिसांनी. महत्वाचा आहे. म्हणजे काल मेनस्ट्रीम मीडियाच्या अनेक वरती असं झळकत होतं की या आंदोलकांनी दगडफेक केली म्हणून. मुळामध्ये नाही नाही, जे मी तुला सरकार. सांगतोय, हे हा. गुंड पोलिसांचे होते. हम्म. हे जे जे सरकार दगडफेक इतक्या बारीक पोलिसांनी. बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवतंय, सीसीटीव्ही लावतंय, माध्यम काय रेकॉर्ड करतायत याच्यावरती सुद्धा साध्या वेशातले पोलीस तिथं रेकॉर्डिंग करत होते. त्यांना काय तिथं दगड आलेली दिसत नव्हती का? नाही संसदेपासून नाही, 1.5 दगड त्यांनीच किलोमीटर आणली, मी अंतरावरचा. हेच सांगतोय तुला. हा. खरंय. दगडाचा ट्रक त्यांनीच आणला आणि त्यांच्यावर हा. गुंड होते. आधी गुंड हम्म. घुसवायचा प्रयत्न झाला, जंतर मंतरवर जिथे बसले होते तिथे गुंड हम्म. असे घुसले तिथे की अँब्युलन्स मधून आले. आम्हाला वाटलं अँब्युलन्स मधून कोण आलं, लोक म्हणाले सोनम वांगचुक आले.
तर बर नाही, अभिजितने नंतर जाहीर केलं की याच्यामध्ये यांनी गुंड आणले हे सगळं डिस्टर्ब करायला. आणि हम्म, पोलीस जेव्हा लाठीचार्ज करत होते ना, तुम्हाला मास्क घालायची काय गरज होती? हम्म. कापडाचे मास्क पोलिसांनी घातले होते, नेमप्लेट्स नेमप्लेट्स काढून काढलेल्या होत्या. टाकल्या होत्या, हो. हम्म, विच इज इलिगल. हे मी तुला सांगतो, हम्म. हे ह्युमन बरोबर. राईटच्या व्हायोलेशन मध्ये सगळं बसतं. हम्म, पोलिसांनी ज्या तोडफोड झाली, मला खात्री आहे हम्म, एखाद दुसरा निदर्शक बेभान झाला असेल, नाही असं नाही, पण ही हम्म, तोडफोड सुद्धा पोलिसांनी केली. एका ठिकाणी हम्म, तर मी स्वतः पाहिलं की ते हम्म. गाडी गाडी फुटली होती, पण गाडीच्या काचा आणखीन फोडत होते. तेव्हा हम्म, पोलिसांनी सुद्धा इथे दंगेखोराची भूमिका बजावलेली आहे. हे हम्म. कुठे आलेलं नाही. बरोबर. कारण येणार अगदी. नाही याचं कारण मेनस्ट्रीम मीडियाचे बहुसंख्य पत्रकार इथे लांब हो. लांब होते. प्रत्यक्ष बरोबर. रणांगणात खूप कमी. अनुजासारखी एखाद दुसरी पत्रकार होती, तिचा कॅमेरामन होता. मला हो. वाटतं की मीडियानी फार मोठा, काय म्हणतात ते, धडा घेण्याची वेळ आलेली आहे. एकही खरंय म्हणजे संपादक या इथे नव्हता. आंदोलनाचे हा एक हो 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 एकही या संपादक आंदोलनाची मला दिल्लीतला इथे दिसला नाही. बडे बडे संपादक आहेत दिल्लीत, कोणीही खरंय. दिसलं नाही. छोट्या बरोबर. छोट्या पत्रकारांना पाठवलं. गोदी मीडिया, चले जावच्या घोषणा सातत्याने होत होत्या. त्यामुळे एबीपी माझा, आज तकचे लोक इथे हो. फिरकलेच नाहीत. त्यांना लाज खरंय. वाटायला पाहिजे. का देत होते हे तरुण घोषणा? बरोबर. भारतातला सगळा तरुण हा मेनस्ट्रीम मीडिया किंवा गोदी मीडियाच्या विरोधात गेलेला आहे. गोदी मीडियामधल्या लीड. चांगल्या पत्रकारांना हे त्रास देत नव्हते. मी दोन खरंय. चार कार्यकर्त्यांना दटावलं की तुम्ही अशा हम्म. प्रकारे सर्व पत्रकारांना एका माळेत मोजू नका. मला कोणी त्रास दिला नाही रे. मला का त्रास हम्म. दिला नाही? मी जरी शूट करत होतो किंवा कव्हरेज करत बरोबर. होतो, मला कोणी त्रास हम्म. दिला नाही. पण हे हम्म. मेनस्ट्रीम मीडिया विरुद्ध भडकलेले आहेत. कारण हे खोट्या बातम्या छापतात. पाकिस्तानी आहेत, हे आहेत, ते आहेत. हा खरा प्रॉब्लेम आहे. मीडियाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. हा मेनस्ट्रीम मीडिया खड्ड्यात गेलेला आहे. आणि मी तुला एक गोष्ट आणखीन सांगतो, वैशिष्ट्य, की हे हम्म. आंदोलन जे जगवलं आणि वाढवलं ना, ते हा. युट्यूबर्सनी वाढवलेलं आहे, हे लक्षात घे. खरंय 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 इथे म्हणजे असंख्य, म्हणजे 300 युट्यूबर्स होते. हम्म. मेनस्ट्रीम मीडिया हम्म. नसला तरी या लोकांनी आंदोलन वाढवलं, म्हणून इथे लाखभर लोक आले. ही बरोबर. वस्तुस्थिती आहे. मेनस्ट्रीम मीडियाचा पूर्णपणे ढोंगीपणा जो आहे तो या आंदोलनानं उघड केला. मला काल ते सगळे व्हिज्युअल्स बघताना हेच जाणवत होतं की अण्णांच्या आंदोलनामध्ये ज्या ताकदीनं मीडिया सहभागी झाला होता त्याच्या 10-20% जरी सहभागी झाला असता तर कदाचित या आंदोलनाला किती मोठा अजून परिणाम, म्हणजे ऑलरेडी मोठं झालेलंच आहे, त्याला कोणी रोखू शकलेलं नाहीये. हा उद्रेक जो आहे तो शेवटी जेनझीनं या तरुणाईनं दाखवलाच. पण जर समजा मीडियाची ताकद मिळाली असती तर कदाचित अजून मोठं चित्र दिसलं असतं. सोबत सर तुम्हाला एक वारंवार जे असं म्हटलं जातं की जेनझी केवळ सोशल मीडियावरती रिॲक्ट होतात, रस्त्यावरती उतरत नाहीत. तर या पिढीनं ती धारणा जी आहे ती मोडीत काढलेली आहे का? एक दोन शब्द या पिढीच्या बद्दल तुम्ही काय सांगाल, जे काल तुम्ही तुमच्या अवतीभोवती पाहत होता जेनझी? मी 2 शब्द नाही, 3 शब्द सांगतो तुला. सलाम, सॅल्यूट. खरंय. हो. कारण आपण जे आजपर्यंत म्हणत होतो, आपण आपल्या गैरसमजात वावरत होतो की या पिढीला काही सामाजिक जाणीव नाही, राजकीय जाणीव नाही. काल या लाखभर मुलांनी दाखवली काय सामाजिक आणि राजकीय जाणीव असते. आणि हम्म. त्यांचे मार्ग वेगळे आहेत, त्यांची माहिती मिळवण्याचे मार्ग वेगळे आहेत, त्यांचे एक्सप्रेशनचे मार्ग वेगळे आहेत. सोशल हम्म. मीडियावर त्या एक्सप्रेस होतात. बरोबर. बीजेपीला लोक म्हणत होते 2 कोटी तुम्हाला हिट्स मिळाले हो. इंस्टाग्रामवर. पण लोक कुठे आहेत? काल दिसले ना 1 लाख लोक. बघा, हे बरोबर. फोटो तू दाखवतोयस त्यामध्ये सुद्धा दिसत आहेत किती हो. प्रचंड गर्दी आहे. आणि लोक खरंय. जिद्दीने आले, त्यांनी लाठ्या खाल्ल्या, रक्तबंबाळ झाले, हम्म. तरी मागे हटले हो. नाही. मी तुला सांगतो, माझ्या हम्म. आयुष्यात कायम तरुणांवर विश्वास राहिलेला आहे. आता हम्म. तरुण काय करत नाहीत वगैरे असलं रडगाणं मी कधी गात नाही. हम्म. माझ्या हम्म. बरोबर कायम तरुणांनी काम केलेलं आहे. काल हम्म. तरुणांची ताकद काय आहे हे दिल्लीत दिसलं हम्म. आणि मी धन्य झालो. मी तुला सांगतो, हम्म. काही वेळा माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. कारण हीच तरुण पिढी या हम्म. देशाचं भवितव्य आहे. या हम्म. देशातल्या हुकुमशाहीला हीच तरुण पिढी घालवणार आहे. आपण फक्त त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभं राहिलं पाहिजे. बरोबर. पण दिवसभर जेव्हा तुमचा फोन पूर्णपणे आउट ऑफ रेंज होता, तिथं फोन लागत नव्हते, या सगळ्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा रेंज आली, तेव्हा तुमच्या मनामध्ये हम्म. विचार नेमका काय आला आणि आंदोलनाबद्दल तुमच्या दिवसभरातल्या चर्चा नेमका कशा कशा बदलत गेल्या? ऐक, सुरुवातीलाच आम्हाला कळलं, सकाळी 2 दिवस आधीही कळलं होतं इथे जॅमर्स लावलेले आहेत. त्यामुळे ओके. जंतर मंतर वरून काही होऊ शकत नाही. त्यामुळे बर. मी आधीच
आमच्या ऋषीला, कॅमेरामनला, ऋषी मोरे जो जखमी झालाय, त्याला सांगितलं हं, होतं, "तू बाहेर जा आणि हं. काय तुला जे योग्य वाटेल ते शूट कर." कारण तो जर्नलिझमचा विद्यार्थी आहे, आत्ताच ग्रॅज्युएट झालाय अलीकडे, 23 हो. वर्षाचा आहे. तो घुसून फोटो काढत होता आणि बाहेर जाऊन शक्य होईल तिथे अपलोड करत होता. पण इथे जी तरुण मुलं होती, ती हं, जास्त हुशार होती. त्यांनी एक लाठीमार झाला, की जवळच्या कॅफेमध्ये जायचे, तिथे वायफाय हं. मिळवायचे आणि अपलोड करायचे. मग काही ओके. भागातला वायफाय इथे बंद केला आणि तुला बरं. सांगतो काही भागात यांनी काय म्हणतात ते जॅमर सुद्धा दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी काल लावलेले होते. हे लक्षात हं. घे. पण मला पहिल्यांदा जेव्हा रेंज मिळाली तेव्हा संध्याकाळ झालेली होती हो. आणि मी प्रचंड दमलेलो होतो. पण हं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मी पहिली गोष्ट ही केली, की जे फोटो आहेत ते हं, अपलोड केले हं, Instagramवर सगळ्यांचे म्हणजे हं, माझेच फक्त नाही. कारण ऋषी हं. मोरे एक जखमी झाला. त्यामुळे त्याच्या बरोबर. कॅमेऱ्यातले फोटो काही मला मिळू शकले नाहीत. ते आल्यावर मी हं, करणारच आहेत अपलोड. पण बाकी हं, सगळे अपलोड केले आणि हं. अनुजाला मी सविस्तर मुलाखत दिली. आता तुला देतो हो. आहे. हं, नंतर मी माझा कार्यक्रम केला रात्री. त्याच्यातून हं, लोकांना काय भावना आहे सांगितलं. हे खरं तर माझं काम नाही रे. हं, हं. प्रशांत, आय एम 67 बरोबर, नाऊ. पण आज बरोबर. मला वाटतंय, की मी सुद्धा आता 40 वर्षाचा झालोय आणि आणखीन 40 वर्ष या सरकारविरुद्ध किंवा दमनाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढू शकतो. खरं आहे. एक शेवटचा प्रश्न सर. या हं. आंदोलनानं म्हणजे गेल्या 4 दशकांच्या पत्रकारितेमध्ये तुम्ही भरपूर आंदोलनं पाहिलेली आहेत. या आंदोलनाचं वेगळेपण काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये याच्या आधी शेतकरी आंदोलन झालं, एन-आर-सीचं आंदोलन झालं, वेगवेगळी आंदोलनं झाली. पण या आंदोलनामध्ये आता जे दिसलं, की संसदेच्या दारापर्यंत आंदोलक घुसलेले आहेत. तर याची धग जी आहे, ती मोदी सरकारला म्हणजे स्वस्थ बसू देणार नाही. काय वाटतं तुम्हाला? धग मोदी सरकारला का लागली आहे? मोदी घाबरले. म्हणून त्यांची हं, सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली. हं. संसदेपर्यंत पोरं पोहोचली आणि मोदींनी काय केलं, त्या पोरांचं स्वागत करण्याऐवजी मोदी किती इन्सेन्सिटिव्ह आहे कसं काल दिसलं. त्यांनी हो. स्वतःची सुरक्षा व्यवस्था वाढवली आणि पळून हं, गेले. संसद हं, हं, ॲडजर्न झाली विरोधकांनी हा मुद्दा मांडल्यावर. पण हं, मोदी आले नाहीत उत्तर द्यायला. मोदी आज सगळ्यात डरपोक, हुकुमशाह डरपोकच असतात. हा डरपोक हं, माणूस आहे आणि मी तुला सांगतो मी सर्वसाधारणपणे या राजवटीविषयी, सरकारविषयी मी जो शब्द वापरणार नाही बाबा, हे हरामी लोक आहेत. हे हं, हं. जनतेचे शत्रू आहेत मी तुला सांगतो. आणि खरं यांनी दखल नाही घेतली ना, हे जाणार. मला इलेक्शनचं गणित माहीत नाही कारण इलेक्शन हल्ली मॅनिप्युलेट होतात. पण हं, लोकांचा असंतोष स्पष्ट दिसतोय. काल आमचा रिक्षावालाही म्हणाला, "हां, मोदीजी को जाना चाहिए, मोदीजी को जाना चाहिए." तो बिहारमधला हं, होता. हे हं, वातावरण हं. आहे सध्या. आणि मेनस्ट्रीम बरोबर. मीडियाचा प्रॉब्लेम आहे, ते रस्त्यावर जात नाहीत, लोकांशी बोलत नाहीत. त्यामुळे काही हं, रिपोर्ट करत नाही. मेनस्ट्रीम मीडिया हा अत्यंत नालायक झालेला आहे. हं, पत्रकारितेच्या इतिहासातला कलंकित काळ आहे हा. मी तुला हं. सांगतो, आपण जर लोकभावना व्यक्त केल्या नाहीत, तर लोक बरोबर. आपल्याला एक दिवस नाकारतील. हे पत्रकारांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मी कशाला आलो इतके? खरं आता आहे. आता एवढी सगळी दगदग जमत नाही मला. हो, हो. पण मी आलो कारण मला माहिती होतं, आणि की हे दिल्लीमध्ये मेनस्ट्रीम या मीडिया काळामध्ये दाखवणार हीट पण नाही. भरपूर असते. म्हणजे जुलैमध्ये हीट दिल्लीची अरे काय भयंकर भयानक हीट एवढी होती. मी तुला सांगू हीट एवढी होती. सकाळपासून घाम यायचा, ओला चिंब शर्ट व्हायचा आणि हं, मग तो सुकायचा. पुन्हा घाम हं, यायचा. असं हं, चाललेलं होतं. तर हं, भयंकर हीट म्हणजे एवढी हीट मी दिल्लीत यापूर्वी कधी बघितली नाही. पण हं, मला कोणी सांगितलं हा क्लायमेट चेंजचा पण परिणाम आहे. हं, आय डोंट नो पण फारच भयंकर होती. हं. दिवसभर चालून आणि बसून तिथे रस्त्यावर फुटपाथवर बसून सगळे आमचे पाठ, पाय वगैरे आता मोडीत निघाले आहेत सगळ्यांचे. तरुण मुलांचे नसतील निघाले. पण हां, ठीक आहे, चलताय. जर बरोबर. हुकुमशाही सरकार घालवायचं, तर हो, यापेक्षा मोठा उद्रेक होणं आवश्यक आहे. माझी अशी खरं आहे. अपेक्षा आहे तो उद्रेक होईल. अगदी हं, नेपाळसारखं झालं. म्हणजे आता मला हं, वाटतं, की आंदोलन अहिंसक हिंसक हा मुद्दा राहिला नाही. हं, अहिंसेने हं, चालायला पाहिजे. हं, हिंसा करायला नको. हे तत्वतः हं. ठीक आहे. पण पोलीस तुमच्यावर जेव्हा अश्रुधूर सोडतात, लाठ्या बरोबर. मारतात, त्या कसली आली अहिंसा? हं, अहिंसा हे हं, काय गांधीजींनी म्हटलं होतं, की दुबळ्याची अहिंसा मला मान्य नाही हे गांधीजींचं वाक्य आहे. काल हं. पोरांनी सिद्ध केलं, की आम्ही दुबळे नाही हे लक्षात घे. हे बरोबर. जबरदस्त आहे. मी पुन्हा एकदा हं, सांगतो, ज्यांचे डोळे अजून उघडले नसतील कारण काही-काही Facebookवर लिहितायत, अमुक आहे, तमुक आहे. हे हं, बीजेपी वाले कोण आहे? कोण होता रे? अभिजित हं. तिपके कोणीच नव्हता. खरं आहे, सोनम खरं वांगचुक आहे. लडाखमध्ये चांगलं काम करत होते, सायंटिस्ट आहेत, कार्यकर्ते आहेत.
त्यांनी किती जिद्द दाखवली. 25वा दिवस उपोषण चालू आहे. अजून हो, अभिजित हो. तिथे उद्ध्वस्त केलेल्या मंचावर हं. बसलेला आहे तिथे. त्याच्याबरोबर त्याचे बरोबर. सहकारी आहेत. मी तुला सांगतो हॅट्स ऑफ. गेल्या 12 वर्षात मी फक्त शेतकऱ्याचं आंदोलन जे होतं त्याचीच तुलना करीन. ते वेगळं होतं. त्याचं एकूण रागरंग वेगळा होता. तिथे 1 बरोबर. वर्ष शेतकरी बसले हे लक्षात ठेव. त्यांना सुद्धा सॅल्यूटच करायला पाहिजे. काल त्या शेतकरी संघटनेचे लोक याच्यामध्ये सामील झाले होते. तरुण शेतकरी हो. आले होते आणि हं. 700 लोक मेले हा तिकडे. आपल्याला याचं काही हो. गांभीर्य कळत नाही बहुतेक. 700 लोक बरोबर. त्या आंदोलनात मेले असं आजही संघटना हो. सांगतात. काल हं. अजून इथे कोणी मेलं नाही. पण माहित नाही आता हळूहळू बाहेर येईल. खूप लोक एका मुलं एका जखमी मुलीची झालेली आहेत. तब्येत फार क्रिटिकल आहे असं थोड्या वेळापूर्वी एक्झॅक्टली. अभिजित खूप मुलं जखमी दिपकर झालेली केलंय. आहेत. अजून आपल्याला हो, 70 लोकांच्या वरती उपचार चालू आहेत. थांबावं लागेल. हॅलो, बरोबर. हो. येतोय आवाज? हो, हो. येतोय सर तुमचा आवाज. पूर्ण करा. हो. सर माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय येतोय. हां, हां. पूर्ण करा. तर अजून आपल्याला थांबावं लागेल या मुलांची तब्येत कशी आहे बघायला. आता दिल्लीतले बरोबर. लोक कार्यकर्ते योगेंद्र यादवनी काल आवाहन केले की कोणाला मेडिकल हेल्प पाहिजे असेल तर माझ्याशी DM वर संपर्क साधा. बाकीचे आपले आता काल ऋषीला हॉस्पिटलमध्ये आपले बीबीसीतले मित्र घेऊन गेले. तर हं. एकमेकाला मदत करतात आणि दिवसभर सांगतो पाणी नव्हतं. लोक पाणी शेअर करत होते. लोक हो, हो. धर्म, जात काही बघत नव्हते. लोक खरं आहे. आपल्या डब्यातलं थोडंफार जे अन्न होतं ते दुसऱ्यांना वाटत होते. हे खूप हं. हा खरा भारत आहे. प्रशांत, मी खरं तुला आहे. सांगतो अगदी भारताचा खरं आहे. कोर आहे जो आत्मा जो आहे ना तो अजून हं. मोदी बदलू शकलेला नाही. ते काल सिद्ध झालं. अगदी भारत खरं. हा इन्क्लुझिव्ह आहे. भारत हा सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे. बरोबर. हॅलो, हॅलो. हॅलो. हां, आवाज येतोय सर? हा, पण माझं व्हिज्युअल गेलंय. मी आवाजावर ओके. बरं, बरं. करतो. तुला माझं व्हिज्युअल हां. दिसतंय का? नाही सर तुमची फ्रेम ब्लॅक येते, पण तुम्ही पूर्ण करा. आपण इथं थांबू मग तुमची कमेंट झाल्यानंतर. काय नाही, मला वाटतं की हे ऐतिहासिक आहे. हे नोंदलं हं, पाहिजे आपण. ऐतिहासिकच आहे हं. हे. हे नोंदलं पाहिजे हां, आणि या देशातल्या तरुणाईचा हा विजय आहे. बरोबर. जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद आणि जय भीम. सर खूप-खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल आणि 20 जुलै 2026 ही तारीख जी आहे, ती मोदी सरकारच्या कार्यकाळाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, त्यावेळी या तारखेला फार ठळकपणे नोंदवावं लागेल. कारण या दिवशी देशातल्या तरुणाईनं दाखवून दिलं, की त्यांच्या मनामध्ये असंतोषाची धग, विरोध दाखवण्याची त्याची जी ताकद आहे, ती अजूनही कायम आहे आणि तेच आपल्याला संपूर्ण दिवसभर दिल्लीतल्या जंतर मंतरवरती पाहायला मिळालं. या संपूर्ण आंदोलनाला आता पुढे नेमकं काय वळण मिळतंय या सगळ्यावरती आपलं लक्ष असेलच. पण निखिल वागळे सर जे गेल्या 3-4 दिवसांपासून तिथं स्वतः हे सगळं आंदोलन जवळून पाहतायत. त्यांनी आपल्याला कालचा दिवस त्यांच्या नजरेतनं कसा होता हे अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तुमच्या या मुलाखतीबद्दलच्या काही प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू प्रशांत.